तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ पुणे. तर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मासिस्ट. तर खुल्या प्रवर्गासाठी इथे एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला डी फार्म किंवा बी फार्म इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं MSc लागणार आहे आणि NHM किंवा शासकीय अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे समुपदेशक. तर यासाठी इथे एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. तर यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री किंवा समतुल्य इथे लागणार आहे. सोशल वर्क किंवा सोशियोलॉजी किंवा सायकोलॉजी किंवा मास्टर डिग्री किंवा PG डिप्लोमा इन सोशल वर्क किंवा सोशियोलॉजी किंवा सायकोलॉजी तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला NTEPमध्ये कामाचा अनुभव इथं लागणार आहे समुपदेशक या पदाचा. तसेच बेसिक कम्प्युटर नॉलेज तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एक्स-रे टेक्निशियन. तर यासाठी ते एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. यासाठी तुम्हाला 10+2 विथ डिप्लोमा इन रेडिओलॉजी किंवा एक्स-रे रिलेव्हंट अप्रूव्ड युनिव्हर्सिटी बाय UGC तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि NHM मध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच वरील पदांसाठी तुम्हाला एकत्रित मानधन इथं देण्यात येणार आहे. आणि या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ती 300 रुपये आहे. तर तुम्हाला डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे या नावाने तर बँकेचा DD काढायचा आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला 30 गुण असणार आहे. आणि यानुसार गुणक्रमानुसार अधिकतम गुण मिळालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथे लागणार आहे. कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच आरोग्य विभागाच्या संकेतस्थळ इथं प्रसिद्ध केले जाणार आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, तसेच पासपोर्ट साईज फोटो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच नावात बदल असल्यास गॅजेट किंवा राजपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 24/7/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ पुणे नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला विधान भवन समोर पुणे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.